नमस्कार. एकदा करून तर पहा हे थालीपीठ. तर आज आपण पाहणार आहोत मिक्स डाळींचे खमंग, खुसखुशीत आणि तितकेच चविष्ट असे थालीपीठ. हे तुम्ही टिफिनला बनवू शकता, नाश्त्याला, तसेच रात्रीच्या जेवणालाही बनवू शकता. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ मी कसं तयार केलेलं आहे की हरभरा डाळ असेल, त्यानंतर मठाची डाळ असेल, मूग डाळ असेल, त्यानंतर जिरे, हे काय केलेलं आहे की मंद आचेवर हलकेसं भाजून घेतलं होतं आणि थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि त्यातून मी 2 वाटी पीठ इथे घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे अजून कोणत्या डाळी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी 1 टेबलस्पून बेसन पीठ ॲड केलेलं आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, आपण हरभरा डाळ वापरलेलीच आहे, त्यामुळे नाही ॲड केलं तरीही चालेल. त्यानंतर 1 टेबलस्पून इथे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, तेही पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही ॲड केले तरी चालेल, पण जरा हे थालीपीठ अजून खरपूस होण्यास मदत होते. त्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे, तसेच स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर इथे तुम्ही कोथिंबीर आणि कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरवी मिरची खलबत्त्यात जाडसर असे कुटून घेतलेले आहे आणि ते कुटून घेतलेले लसूण आणि मिरची आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा ॲड केलेला आहे. तसेच इथे मी 1 ते 1.5 चमचा तीळ ॲड केलेले आहे. तिळाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे 1 ते 1.5 चमचा इथे मी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आपण अगोदरही हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात मिरचीचे प्रमाण घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे. ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे, पण त्या अगोदर काय करायचं आहे की आपण हे जे बाउलमध्ये सगळे जे जिन्नस घेतलेले आहे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे काय होईल की सर्व मसाला जो आहे हा पिठाला व्यवस्थित लागला जाईल आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण हे थालीपीठाचं पीठ मळतो ना, त्यावेळेस काय करायचं, थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं, सपोज जर जास्त पाणी झालं तर काय होतं, पीठ हे सैलसर होतं आणि पीठ सैलसर झालं तर आपलं थालीपीठ व्यवस्थित असे तयार होत नाही आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे. म्हणजे आपण भाकर करताना ज्या प्रमाणात पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ मळायचं आहे. तर इथं परफेक्ट असं इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण लगेचच त्याचे थालीपीठ बनवून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे की एक पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटावर एक सुती कपडा घेतलेला आहे, रुमाल घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा पूर्णपणे ओला करून घेतलेला आहे. इथे मी एका वाटीमध्ये काय केलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण थालीपीठ तयार करणार आहे त्यावेळेस आपल्याला वाटीतील पाण्याचा उपयोग होतो. त्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात थालीपीठाचा आकार पाहिजे त्या प्रमाणात आपण जे पीठ मळून घेतलेले आहे त्यामधून पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि रुमालावर ठेवून काय करायचं आहे की बोटांच्या मदतीने गोल आकाराचे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये आपली बोटे पाण्यात बुडवून घ्यायची आहे आणि नंतर हे पीठ आहे ते पुढे पुढे सरकवत जायचं आहे आणि म्हणजे व्यवस्थित असं आपले थालीपीठ तयार होतं. आणि पाण्याचा हात घेतल्यामुळे काय होतं की हे जे पीठ आहे ते हाताला चिटकत नाही आणि त्यामुळे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित असं तयार करता येते. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित असं गोल थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर थालीपीठाला असे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे होल पाडून घ्यायचे. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण थालीपीठ भाजणार आहे त्यावेळेस आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित असं खरपूस भाजता येतं, त्यामुळे अशा प्रकारे थालीपीठाला होल पाडून घ्यायचे आहेत. हे तुम्ही खाली पाडू शकता किंवा तव्यावरही पाडू शकता, पण खाली व्यवस्थित आपल्याला होल तयार करता येतात. तवा गरम असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित करता येत नाहीये. त्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर तेल लावून घेतलेलं आहे आणि ते पाहू शकता एकदम अलगद असं हे थालीपीठ आपण तव्यावर ॲड केलेला आहे. तर हे थालीपीठ आपल्याला काय करायचं आहे की हे थालीपीठावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. याच्यावर झाकण ठेवल्यानंतर वरची साईड कोरडी झाली की आपल्याला थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे.
तर इथे पाहू शकता की वरची साईड थोडीशी कोरडी झालेली आहे. आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेणार आहोत आणि एकदम खरपूस असे थालीपीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठ तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की इथे जे डाळींचं प्रमाण जरी कमी जास्त झालं तरी यामध्ये काही विशेष असा फरक पडत नाही किंवा चुकणार वगैरे नाही, किंवा कांद्याचं प्रमाण जास्त झालं कमी झालं तरी काही नाही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांद्याचे प्रमाण, त्यानंतर डाळींचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता. फक्त इथे एक लक्षात ठेवायचं आहे की पीठ जास्त सैलसर मळायचं नाही, नाहीतर काय होतं, जर पीठ सैलसर मळलं तर व्यवस्थित थालीपीठ निघत नाही. आणि थालीपीठ भाजताना काय करायचे की मध्यम आचेवर थालीपीठ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की एकदम आतपर्यंत हे थालीपीठ भाजले जातं आणि याची चव एकदम सुंदर लागते. त्यामुळे छोट्याशा टिप्स आहेत आणि खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर असे हे जे आपले पारंपरिक पदार्थ आहे ना ते चवीला एकदम भन्नाट लागतात. पिझ्झा बर्गरपेक्षा सुंदर हे थालीपीठ लागतात आणि तितकेच पौष्टिक असतात. आणि इथं असं काही नाही आहे की तुम्ही नाश्त्यालाही करू शकता, त्यानंतर टिफिनलाही देऊ शकता. टिफिनलाही दिलं तरी खूप हे मऊसूत राहतात थालीपीठ. त्यानंतर तुम्ही जेवणालाही करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कधीही थालीपीठ करू शकता आणि चव तर खूप भन्नाट लागते. तुम्ही करून पहा नक्की. तर हे थालीपीठ दोन्ही साईडनी व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर इथे थालीपीठाला तेलच लावलं जातं, पण इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटरही लावू शकता किंवा तूपही लावू शकता. तर इथे मी काय करणार आहे की थोडंसं बटर लावणार आहे. बटरनीही याची चव खूप छान लागते. तुमच्या आवडीप्रमाणे लावा, नाही लावलं तरी तेलानेही खूप सुंदर थालीपीठ लागतं. पण बटरने काय होतं की थोडंसं अजून छान लागतं, म्हणजे आवडीप्रमाणे. तर इथे पाहू शकता इथं खमंग, खुसखुशीत आणि तितकेच पौष्टिक असे थालीपीठ तयार झालेले आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे तयार झालेले आहे. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या व नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.